हरे श्रीनिवास. यस्य वाक्कामधेनुर्नः कामितार्थान् प्रयच्छति सेवेतं जय योगींद्रम कामबाणच्छिदं सदा. आज श्री टीका पंचमी. श्रीमद जयतीर्थांची पुण्यतिथी. इंद्रांशावतार असलेल्या श्री जयतीर्थांना श्री टीकाचार्य, श्री टीकाकृत्पादरू व श्रीमद जयतीर्थरू या नावांनी संबोधिले जाते. त्यांनी श्री मध्वाचार्यांच्या ग्रंथावर टीका लिहिले आहे, त्यामुळेच त्यांना टीकाचार्य असे म्हणतात. त्यांनी मध्वाचार्यांच्या सर्व ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आणि ते समजून घेऊन त्यावर सोप्या भाषेत अर्थपूर्ण टीका लिहिले. श्री हंसनियामक परमात्म्यापासून चालत आलेल्या एकदंडी संन्यासी परंपरेतील श्री मध्वाचार्य मूल महासंस्थान श्री उत्तरादी मठाचे महान आणि प्रसिद्ध यती म्हणजेच श्री जयतीर्थरू. ते श्री अक्षोभ्यतीर्थांचे शिष्य. श्री जयतीर्थांना कामधेनूची उपमा दिली आहे. आता श्री टीकाचार्यांच्या जन्माबद्दल माहिती घेऊया. श्री टीकाचार्यांच्या पूर्वाश्रमाचे नाव धोंडोपंत देशपांडे होते. त्यांचा जन्म रघुनाथपंत देशपांडे नावाच्या एका समृद्ध आणि संपन्न ब्राह्मणाच्या कुटुंबात झाला. धोंडोपंत ब्राह्मण असले तरी त्यांना क्षत्रियांसारखे घोडस्वारी, तलवार चालवणे इत्यादींचा नाद होता. ते घोडस्वारीत इतके पारंगत होते की चालत्या घोड्यावर बसून स्वतःची कामे करीत. त्यांना घोड्यावरून उतरण्याचा कंटाळा येत होता. एकदा शिकार करून धोंडोपंत थकले आणि त्यांना तहान लागली. तेव्हा ते घोड्यावरून न उतरता भीमा नदीत शिरले आणि सरळ नदीला तोंड लावून पाणी पिऊ लागले. आता आपण त्यांच्या संन्यासाश्रमाबद्दल माहिती घेऊया. श्री टीकाचार्यांनी लहान वयातच संन्यास स्वीकारले. तारुण्यात पदार्पण करीतच होते तेव्हा त्यांची भेट श्री अक्षोभ्यतीर्थांशी झाली. त्यांच्या संन्यासाश्रमाबद्दल सांगण्याआधी तुम्हाला त्यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगणे आवश्यक आहे. श्री जयतीर्थरू पूर्वजन्मी बैलाच्या रूपात अवतरले. द्वापरयुगात अर्जुन इंद्राच्या वंशातून जन्माला आला होता आणि जयतीर्थ सुद्धा इंद्राचे अवतार. द्वापरयुगात श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला गीता सांगितले तेव्हा अर्जुनाच्या रथावर श्री वायुदेव हनुमंताच्या रूपाने विराजमान होते. तेव्हा हनुमंतानेही गीता ऐकली. कलियुगी हनुमंतानी श्री मध्वाचार्यांचा अवतार घेतला तर श्री जयतीर्थांनी इंद्राच्या अंशातून जन्म घेतला. श्री मध्वाचार्य आपल्या शिष्यांना गीतेचे पाठ सांगत होते तेव्हा तिथे एक वृषभ म्हणजे बैल येऊन बसायचा. श्री मध्वाचार्यांच्या मुखातून त्या बैलाने गीता ऐकले होते. त्या बैलाचा नंतरचा जन्म म्हणजेच श्री जयतीर्थांचा जन्म. श्री जयतीर्थांचे गुरु म्हणजे श्री अक्षोभ्यतीर्थरू. त्यांचा खूप वय झाला होता. ते नेहमी आपल्या उत्तराधिकारीसाठी चिंतित असत आणि त्यासाठी त्यांनी अनेक कडक व्रतही केले. असे असताना त्यांना एकदा स्वप्नात दृष्टांत झाला. श्री अक्षोभ्यतीर्थांना स्वप्नात सांगितले की उद्या जो कोणी भीमा नदीत घोड्यावर बसून नदीला तोंड लावून पाणी पितो तोच उत्तराधिकारी होईल. सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तसेच घडले. श्री अक्षोभ्यतीर्थांनी पाहिले की धोंडोपंत घोड्यावर बसून नदीला तोंड लावून पाणी पित आहे. हे पाहताच अक्षोभ्यतीर्थरू लगेच धोंडोपंतांकडे गेले आणि त्यांना एक प्रश्न विचारला. किम पशु पूर्वदेहे, म्हणजे मागील जन्मात कोणता प्राणी होतास? असे ऐकताच धोंडोपंतांना पूर्वजन्माचा स्मरण झाला आणि ते श्री अक्षोभ्यतीर्थांच्या शरण गेले. श्री अक्षोभ्यतीर्थांनी धोंडोपंतांना त्यांच्या जन्माचे मूळ कारण आणि त्यांनी करावयाचे कामाबद्दल सांगितले. तेव्हा धोंडोपंतांनी क्षणभरही विचार न करता संन्यास स्वीकारले. जेव्हा रघुनाथपंतांना म्हणजे जयतीर्थांच्या वडिलांना ही बातमी कळली तेव्हा ते रागाच्या भरात आपल्या सैन्यासह अक्षोभ्यतीर्थांकडे गेले. आपल्या एकुलत्या एका मुलाला परत पाठवण्यासाठी बळजबरी केली. तेव्हा श्री अक्षोभ्यतीर्थांनी श्री मूलरामाची हीच इच्छा म्हणून श्री जयतीर्थांना परत पाठविले.
इथे रघुनाथपंत आपल्या मुलासह वाड्यात आले आणि जयतीर्थांना आपल्या शयनकक्षेत पाठविले. थोड्या वेळाने पत्नी शयनकक्षेत आली आणि पाहिले तिथे पलंगावर आपला नवरा नसून एक तेजपुंज असा 5 फण्याचा नाग होता. तिला नागाचे दर्शन झाले. ती खूपच घाबरली आणि ओरडत बाहेर पळत आली. तेव्हा सर्वांना श्री जयतीर्थांबद्दल कळले आणि त्यांनी पुन्हा जयतीर्थांना परत अक्षोभतीर्थांकडे जाण्याची परवानगी दिली. मध्व संप्रदायातील मुनित्रयांपैकी एक म्हणजे श्री जयतीर्थरू. श्री अक्षोभतीर्थ यांच्याकडून शास्त्र अध्ययन घेतले. थोड्याच अवधीत सर्व शास्त्रात पारंगत झाले. त्यांना मेरुमणी, तत्वज्ञानाचे तीर्थकार, जिवंत विद्यापीठ, तर्कविद्या निपुण, उत्तम कर्मयोगी असे अनेक बिरुदावली दिली गेली. ते अत्यंत बुद्धिमान आणि असामान्य सामर्थ्य असलेले अलौकिक पुरुष होते. श्री जयतीर्थांचे ज्ञान, केलेले काम आणि सामर्थ्य बघून श्री विद्यारण्य सुद्धा थक्क झाले. विद्यारण्यांनी श्री जयतीर्थांनी रचलेल्या ग्रंथांना हत्तीवर ठेवून त्याची मिरवणूक काढली होती. श्री जयतीर्थांबद्दल किती सांगितले तरीही कमीच. त्यांच्याबद्दल अजून नंतरच्या भागात जाणून घेऊया. आजला इतकेच. नमस्कार आणि धन्यवाद. हरे श्रीनिवासा. हरे श्रीनिवासा.